नमस्कार. ऑर्गॅनिक माहिती यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच करून घ्या. बेल नोटिफिकेशनला क्लिक करायला विसरू नका. अत्यंत महत्त्वाचा विषय आजचा आपला विषय हा अत्यंत महत्त्वाचा होणारा आहे. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेमध्ये जे महिला अपात्र आहेत, पात्र असून देखील त्यांना पैसे मिळाले नाहीत, त्यांनी काय केलं पाहिजे आणि त्यांना काय केल्याने त्यांना पैसे मिळणार आहेत याची संपूर्ण माहिती अपडेट आपण या आजच्या व्हिडिओमध्ये घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. सर्वात प्रथम मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना जे राबवत असताना तर आता मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची ई-केवायसी दरवर्षी वर्षातून एक वेळेस त्याची ई-केवायसी बंधनकारक करण्यात आली आहे. त्याची ई-केवायसी बंधनकारक करण्यात आलेली आहे. ज्या महिलांनी ई-केवायसी करणार नाहीत अशा महिलांना या योजनेचा लाभ मिळणार नाही. तुम्हाला वर्षातून एक वेळेस मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची ई-केवायसी करायची आहे. ते समोरचा पुढचा विषय आहे. आत्ता अत्यंत महत्त्वाचा विषय म्हणजे माझ्या लाडक्या बहिणी जास्त कटलेल्या आहेत. जास्तीत जास्त माझ्या लाडक्या बहिणींना लाभ पात्र असून देखील लाभ मिळाला नाही किंवा मिळणार नसेल तर तुम्ही एकच काम करायचं आहे. गप्प बसून आता चालणार नाही. राज्याच्या निवडणूक आल्याच्या तोंडावर तुम्हाला हप्ते मिळतील, मिळत बी राहतील, पण सध्या जे माझ्या लाडक्या भगिनी कटलेल्या आहेत ई-केवायसीचे कारण सांगून त्यांना पैसे पात्र असून देखील पैसे त्यांच्या बँक अकाउंटमध्ये जर आले नसतील तर तुम्हाला आवाज उठवल्याशिवाय कोणता दुसरा मार्ग नाही. आता मुंबईमध्ये आंदोलन चालू आहे, जालन्यामध्ये आंदोलन चालू आहे. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे हप्ते बऱ्याच महिलांचे थकलेले आहेत. त्या अटी शर्ती पूर्ण करून देखील त्यांना लाभ का मिळाला नाही? त्या प्रश्नाचं उत्तर आपल्याला आपल्या पंचायत समितीमध्ये किंवा आपल्याला महिला व बाल विकास विभागाकडे स्वतंत्र जायचं आहे. लाभार्थ्याचं आधार कार्ड घेऊन जायचं आहे आणि लेखी स्वरूपाचा एक अर्ज आपल्याला द्यायचा आहे.